नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 171, 19 जून. ग्वाही. 24 जानेवारी 1947ला लिहिलेल्या एका पत्रात आपल्या परमसद्गुरू श्रीजी लिहितात की सांप्रतचा काळ जणू कयामत का आहे. भयंकर घोर काळ येतोय. निसर्ग स्वयं प्रलयाची घोषणा करतोय. तो शाश्वत धर्मगुप्ता म्हणजे स्वतःबद्दल निर्देश करत सांप्रत अवतरला आहे. प्रत्येक घटना त्याच्याच इच्छेने घडत आहे. या प्रलयंकाळी काळात घाबरू नका. तुमचे इष्टदैवत मानवी देहाने अवतरले आहे. सदैव सन्निध असणारा तुमचा पिता आचार्य सखा आहे. तो जन्मांतरीचा ऋणी आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. लक्षात ठेवा, भगवत धामाकडून आला आहात, भगवत धामासच परत जाल. किती महत्त्वाचे आणि स्पष्ट निर्देश श्रींनी केलेत. काय छान पत्र लिहिले आणि केवढा विश्वास दिला आहे आपल्या भक्ताला. तुम्ही भगवत धामातून आलायत आणि तिथेच जाणार आहात, हा महत्त्वाचा निर्देश. समाधीनंतरचे सध्याचे त्यांचे आज्ञांतर्यामी रूप आपण पाहतोय ते त्यांनीच सांगितले आहे. त्याची प्रचिती पण येते. पण एवढी भक्कम ग्वाही श्रींनी दिल्यावर त्यांच्या अनुयायांनी चिंतामुक्त व्हायला हवे, हे खरे. नुकताच सर्वांनी अनुभवलेला कोरोनाचा भयानक काळ आपण पाहिला आहे. त्यांच्या शब्दाचे प्रचिती देणारा तो ठरला. लाखो लोकांनी प्राण गमावले. श्रीजींच्या शब्दाची ग्वाही पटवणाऱ्या अनेक घटना त्या काळात घडल्या. पण एक विलक्षण घटना स्पेनमध्ये घडली. स्पेन नित्य अग्निहोत्र करणारी एक नर्स जवळजवळ रोज स्टाफचे चेकिंग करत, त्यात डॉक्टरपासून वॉर्डबॉयपर्यंत कुणीही चुकत नसत. सगळ्यांची लक्षणं पाहिली जात. प्रत्येकजणच त्या लक्षणांमध्ये कुणा आज ना उद्या आढळले. आजारपणात नंबर लागले. फक्त एकच नर्स मात्र प्रत्येक वेळी सुटत गेली. तिच्या निरामय आरोग्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटे. ह्यावेळी सुटली, उद्या सुटली, परवा सुटली, असं 2-2, 3-3 महिने सलग होत गेलं. फक्त आता मात्र तिची ही दखल फक्त ते हॉस्पिटल नव्हे तर त्या अवघ्या शहराला नोंद झालं. वैद्यक क्षेत्राचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि मग तिच्या आरोग्याने खेचले आणि मग तिच्या दैनंदिन व्यवहार तपासण्यात आले. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे असं ही फक्त अग्निहोत्र म्हणजे काय ते करते. मग सगळ्यांनी हे अग्निहोत्र काय आहे, ती म्हणाली हेच प्रदूषणावर मात करतं. म्हणजे काय करतं हे सगळ्यांचं जगाचं लक्ष तिने त्यावेळेस सगळ्यांचं तिकडं वेधलं. आणि ह्याच्यामुळं मी वेळोवेळी रोगमुक्त राहिले. अशा वातावरणात राहूनसुद्धा, हॉस्पिटलमधली नोकरी करूनसुद्धा, रोग्यांच्यामध्ये असूनसुद्धा सही सलामत सुटत राहिले. हे केवढं आश्चर्य. म्हणजे हेच परम सद्गुरू श्रीजींनी ग्वाही दिल्याप्रमाणेच ही अनुभूती आहे. पुढे श्रीजी म्हणतात, स्वयं निसर्ग प्रलयाची घोषणा करत आहे. हे पण अनेक घटनांमध्ये अनुभवायला मिळतं. जपानमध्ये 2018-19ला प्रचंड वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. एक अख्खे गाव वाहून गेले. आपल्याकडे केदारनाथचा प्रलय असाच भयंकर झाला. हिमालयात नित्य भूस्खलन चालू आहे. वारंवार होणाऱ्या ढगफुटीमुळे नगरेच्या नगरे उद्ध्वस्त होत आहेत. चीनमध्ये तर प्रत्यक्ष कोरोना काळात धरण फुटून पुढची गावे वाहून गेली. सर्व सत्यात परिणत होताना दिसत आहे. तरी श्रीजींनी दिलेली ग्वाही ज्या भरवशावर सत्यात आणायची ते पंचसाधन, किमान पंचसाधनला अग्निहोत्र आपण स्वीकारलं पाहिजे. तो राजमार्ग आहे. भगवत धामाहून आलो आहोत, भगवत धामालाच जाल ह्याची प्रचिती आपण घेऊ. येणारा काळ भयानक आहे असे जगभरातले आता शास्त्रज्ञ सांगायला सुरुवात झाली आहे. म्हणून अशा संकटातून बालंबाल वाचण्यासाठी नित्य यज्ञ चालू करू. आणि तो सांगणारा धन्य यज्ञ भगवान आणि धन्य वैश्वानर. नमस्कार.